मला माझ्या प्रांजलसाठी घर जावई होणारा मुलगाच हवाय आणि मी माझा निर्णय बदलणार नाही सुलभावंच। वीणा वहिनी हे अवघड आहे, तुम्हाला तुमची अट मागे घ्यावीच लागेल। मी घेणार नाही। मी माझी एक मुलगी गमावलीये, आता मला दुसरी मुलगी नाही गमवायची। वीणा वहिनी, अहो काहीही झालं तरी मुलगी हे शेवटी परक्याचं धन असतं, एक ना एक दिवस तिला तिच्या घरी जावंच लागतं। हो, तुमचं बरोबर आहे। तुम्हाला काय एक मुलगा आहे एक मुलगी आहे, पण आमचं काय? हो, जे तुमचं आहे तेच आमचं आहे। हो ना, तेच तर सांगते मी तुम्हाला। तुमच्याकडे एक दिवस सून येणार आहे की नाही, तसाच मला माझ्याकडे एक दिवस जावई आला पाहिजे। हो, कसं शक्य आहे वहिनी? मुलीचा जेव्हा जन्म होतो ना तेव्हाच ती लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार हे ठरलेलंच असतं। तशी रीतच आहे आपल्या जगाची। अहो मग ती रीत आपण बदलूया। आता या जगात इतके बदल होत असतात, आपण हा बदल घडवून आणूया। या बदलाबद्दल तुला कोणी नोबेल पारितोषिक देणार नाहीये। अहो मला नोबेल नकोच आहे, मला घर जावई हवाय आणि सुलभावंच त्यासाठी तुम्ही मदत करणार आहात। हे जरा जास्त होतंय मीना। असू दे, या घरात ना माझं कोणी ऐकतच नाही। सुलभावंच तुम्ही घर जावई व्हायला तयार असलेल्या मुलांचे फोटो आणून दाखवा मला। ठीक आहे, आता करते मी प्रयत्न। माणूस जेव्हा मी प्रयत्न करतो असं म्हणतो ना, तेव्हा तो काही करत नाही। उदाहरणार्थ, हा ग्लास उचलण्याचा मी प्रयत्न करतो असं म्हणायचं आणि नुसता हात जवळ न्यायचं, पण मी ग्लास उचलतो याचा अर्थ मी काम करतो। वा 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 वा, काय बोललीस ग तू? कुठून शिकलीस हे? परिस्थिती सगळं शिकवते माणसाला। धन्य आहात आपण, धन्य। असू दे, माझं ना या घरात कोणी ऐकतच नाही बाई। पण सुलभावंच तुम्ही मात्र मुलांचे फोटो आणून दाखवा मला। हो हो, 2 दिवसात आणून दाखवते मी फोटो। हा, आणा बरं। आता माझ्या मुलीचं भवितव्य तुमच्याच हातात आहे। आता तिने सांगितलंय ना आणते म्हणून। आणा, पण गाजावाजा करू नका। प्रांजलला यातलं काहीही कळता कामा नाहीये। बघा, लक्षात ठेवा, तुम्हा दोघांना शपथ आहे माझी। हा, कठीण रे बाबा तुझी बायको। तू खांदे कसले उडवतोयस? सांग ना वहिनीला, हे नाही जमणार आहे। अरे कुठून आणायचा मी असला मुलगा? सॉरी, मी काहीही करू शकत नाही। अगं तिने मला शपथ घातली ना। तू कसला रे शब्दा बिब्दा मानतोस? मानाव्या लागतात बहिणाबाई। आजपर्यंत ना मी इतक्या शपथा घेतल्या आहेत आणि कुठल्या शपथा कधी कधी कशा कशासाठी घेतल्या आहेत माझ्या काही लक्षात नाही। हो, पण तिला मात्र सगळं आठवतं बरं का। तारीख, वार, किती वाजता, कुठला शर्ट घातला होता, अगदी सगळं। जरा विचित्रच आहे हे सगळं। असो, पण आता या जमान्यामध्ये प्रांजलसाठी घर जावई शोधायचं म्हणजे कठीण। काय झालं? मग असे गप्प का झालात? काही सिक्रेट वगैरे बोलत होता का? नाही नाही, छे कुठं काय, काहीच नाही। हो, काहीच नाही ग। आणि असे सिरियस का होताय? आम्ही काहीच ऐकलेलं नाहीये। डोंट वरी, हे रिया सांग। हो अगं, ठीक आहे, तुम्ही बोला, आम्ही जरा आलोच। हा आई, आज पण मी इथेच राहणार। अगं काय? अगं राहू देत ना आत्या। ए तू राग, चल। अगं वाचलो मी, म्हणलं हिने ऐकलं का काय सगळं? नाही, आत्ता वाचलायस तू? पण प्लीज त्या तिच्या शब्दा वगैरे न मानताना प्रांजलला सगळं खरं सांगून टाक, नाहीतर नंतर नसते गोळ होतील। प्रयत्न मी नक्की करतो। माणूस जेव्हा प्रयत्न करतो असं म्हणतो ना, तेव्हा प्रयत्न नक्की करतो। बरं चल, मी निघते, मला उशीर होतोय खूप। चल 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 चल। जावई बापू, आओ नको नको नको, आओ मला घरातून बाहेर नका काढू। आओ नको नको ना, आओ प्लीज प्लीज प्लीज, आओ प्लीज ऐका ना माझं, नका ना।
काका तू इथे आजचा एपिसोड बघायला आलोय. काय? अरे म्हणजे तुझ्या स्वप्नांच्या मालिकेत आज काय झालं ते मला बघायचंय. सांग 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 काय झालं. हा सांगतो. राया, तुला मनापासून घर जावई व्हायचंय? नाही रे बाबा. अरे मग तू अशी स्वप्न का बघतोयस? त्या बाईने तुला हाकलून दिलं, तू विरोध करत होतास. ती मुलगी मागे उभं राहून कधी टेन्स होती, कधी हसत होती. आणि राया, ते आपलं घर नव्हतं, ते त्या मुलीचं घर होतं आणि त्यांनी त्यांच्या घरातून तुला हाकलून दिलं. म्हणजे मी घर जावई होणार? मनापासून तुला तसंच वाटतंय. राया, मनी वसे तेच स्वप्नी दिसे. नाही नाही नाही, ती मुलगी माझ्या मनात बसली ना म्हणून मला स्वप्नात दिसते. बस बस नक्की. मग या सगळ्या स्वप्नांचं तात्पर्य काय? काय? हेच की जर तू तुझ्या स्वप्नातल्या मुलीशी लग्न केलंस तर तू घर जावई होणार हे नक्की. नाही, मी घर जावई होणार नाही. मी घर जावई होणार नाही. मी घर जावई होणार नाही. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पप्पा गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग बेटा. आज सकाळ सकाळी आमचं बाळ एकदम खुशीत दिसतंय. काय गो, प्रेमात पडलीस की काय? मम्मा तुझं परत सुरू झालं. पप्पा काल ना एका ठिकाणी पंक्तीत जेवायचा चान्स मिळाला, त्यामुळे मी जाम खुश आहे. अरे वा, छान छान छान. पप्पा रोज असं एकटं एकटं जेवण्यापेक्षा सगळ्यांबरोबर एकत्र जेवायला काय मजा येते. मग भाजी खारट असली ना तरी चालते, पोळी करपलेली असली तरीही चालते. नाही, तुला काय म्हणायचंय? काल मी त्याच्या मैत्रिणीच्या घरी गेले होते ना, तेव्हा तिने पहिल्यांदाच स्वयंपाक केला होता. सगळे घरचे पंक्तीत बसलेले, त्यामुळे त्यांनी मलाही जेवायला बसवलं. भाजी खूपच खारट झाली होती, आमटीत मीठच नव्हतं, चटणीत मिरची नव्हती, पोळी पण थोडीशी करपली होती. पहिल्यांदाच त्यांच्या घरी जेवायला गेले होते ना, मग डिरेक्टली नाव कसं ठेवणार, म्हणून मी जेवणाचं भरभरून कौतुक केलं. मग सगळे ना असे एकत्र जेवायला बसले. इतकी धम्माल आली ना पप्पा. पण आपण का नाही बसत असं एकत्र पंक्तीत? म्हणजे निदान रात्री तरी बसूया ना. नाही, आपल्याला ते शक्य नाहीये. अहो, आपल्याकडे इनमीन 3 माणसं, आपल्याकडे कसली आली पंगत? शक्यच नाही. शक्य आहे. प्रियाताई आणि तिच्या नवऱ्याला, सासरकडच्या लोकांना जर बोलवलं आणि असे सगळे एकत्र बसले तर मोठी पंगत. बाई बाई बाई, या घरात ना माझं कोणी ऐकतच नाही. किती वेळा सांगितलं की हा विषय या घरात नको. मम्मा ते आता जुनं झालं, जाऊ देत. विसर. काय विसर? मी घातलेल्या 100 शब्दा विसरून प्रिया त्या मुलाबरोबर पळून गेली, तेव्हा मला काय वाटलं असेल याचा विचार केला तिने, आणि तू मला सांगते की विसर म्हणून? अगं तिचं प्रेम होतं त्याच्यावर. मी पण लहानपणापासून प्रेमच केलं तिच्या. बघितलं, परत परत ती हाच विषय काढते. सकाळी सकाळी पाणी काढलं डोळ्यातून हिनी. प्रांजल, मी काय म्हणतो, तुला ते घर एवढं का आवडलं ग? पप्पा सांगितलं ना मी तुम्हाला. हो, ते कळलं ग, पण त्या घरचा कोणी मुलगा तुला आवडलाय? नाही अगं, ती एवढं कौतुक करते ना म्हणून विचारलं. ते म्हणजे तसं असेल तर बोलूयात आपण. पप्पा तसं काहीही नाही. हा म्हणजे आहे त्या घरात एक मुलगा, पण तो जरा चक्रमच आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल असा विचार करण्याचा काहीही संबंध नाही. अहो, कसले भलते सलते प्रश्न विचारत होता तिला. आणि हे पहा, भलत्याच मुलाशी लग्न लावून दिलेलं मला चालणार नाही. माझी अट माहितीये ना तुम्हाला. हो, पण तुझी अट आता तिला सांगण्याची वेळ आलीये. काय? हं? हो म्हंटले ना मी. कधी म्हंटल? मनातल्या मनात. नशीब ही अजूनपर्यंत किचन पर्यंत पोहोचलेली नाही. ए ए ए ए ए डार्लिंग, कुठे चाललीस? स्वयंपाक करायला. काळं कुत्रं चावलंय का? काय? अगं मी काय म्हणतो, हे खूळ डोक्यातनं काढून टाक. अरे खूळ काय त्यात? मला उत्तम स्वयंपाक येतो आणि आता ते सिद्ध झालंय.
कसं काय? अरे प्रांजलिकात कौतुक केलंय माझ्या स्वयंपाकाचं. अगं पण आपल्या घरच्यांचं काय? ती म्हण आहे ना, कुणाला कसली तरी चव नाही. ए, सासूबाई, सासूबाई कुठे निघालात? किचन मध्ये. सासूबाई, किचनचा ताबा आजपासून माझ्याकडे. कशाला? माझ्या किचनची वाट लावायला? सासूबाई, तुम्ही नेहमी मला असं काहीतरी म्हणत असता. हे बघ तू ना, आई 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 हे बघ, मी काय म्हणतो, तुला जे काय म्हणायचं असेल ना ते तू तुझ्या बायकोला म्हणा. स्वयंपाक मीच करणार. ऋता. तुम्हाला माझी कदरच नाही. आई, ऋता हे बघ, मी काय म्हणतो, आपण थोडं सामोपचाराने घेऊया का? हा चालेल. आपण दोघे पण स्वयंपाक करूयात का? नाही किचन मध्ये कोणी लुडबुड केली ना तर मला काही सुचत नाही बुवा. अहो पण मी मदत करेन ना तुम्हाला. तू मदत करणार? 4 कामं वाढवूनच ठेवशील माझी. मी सगळ्यांचा स्वयंपाक करते. ठीक आहे, तुम्ही इतरांचा स्वयंपाक करा, मी मुकुंदासाठी स्वयंपाक करते. हो का? ऋता, तू तुझ्या एकटीसाठी स्वयंपाक कर ना. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? म्हणजे कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये? अगं हे वेडाबाई, अशी रडतेस काय? हा शांत हो, शांत हो. हे बघ, आपण एक काम करू, मी तुला मदत करते, तू स्वयंपाक कर. चालेल? चालेल? ठीक आहे, हा करा तुम्ही मला मदत. हा चल, मी करते मदत. वेडाबाई ये, असं रडायचं नाही. अगं मी खरंच सांगतेय, माझी मैत्रीण नाही का गीतांजली. कोण गीतांजली? मी तर पहिल्यांदाच नाव ऐकते. नावात काय आहे, मी काय सांगते ते महत्वाचं आहे. बरं सांग. तर तिच्या मुलीचं सोनालीचं लग्नाचं वय झालं. तर शिवांजली तिला म्हणाली, शिवांजली कोण? अगं माझी मैत्रीण नाही का सोनालीची आई. मम्मा, आता तू गीतांजली म्हणाली होतीस ना? अगं नावात काय आहे, तर ती आपल्या मुलीला म्हणाली की आता तू लग्न करून जाणार म्हणजे मग आम्हाला सोडून जाणार, मग आमचं कसं होणार? त्यापेक्षा मोनाली बाळा तू असं. सोनाली. आता ती सोनालीला कशाला म्हणेल? अगं मम्मा, तू सांगतेस त्यानुसार गीतांजलीच्या मुलीचं नाव सोनाली आहे. अगं नावात काय आहे? आई मुलीला म्हणाली की बाळा म्हणजे लग्न करून तू नवीन घरी जाणार, त्या परक्या माणसांबरोबर ऍडजस्ट करणार, म्हणजे जडच जाईल ना तुला. त्यापेक्षा तू इथेच राहा. अगं तुझ्या नवऱ्याला पण इथेच राहू दे, म्हणजे नो प्रॉब्लेम. काय हे कोण कोणाला सांगताय? म्हणजे तू सारखी सारखी तू तू असं म्हणतेस ना. तू लहानपणापासून लाडात वाढलीयस, तू इथेच राहा, तू दुसऱ्यांच्या घरी कसं जाणार? अगं असं गीतांजली सोनालीला म्हणाली. हा, मला वाटलं मला म्हणतेस. असं वाटलं तुला? हो. असं वाटलं ना तुला? अगं हो, पण ते जाऊ देत ग. तू मला सांग, सोनाली काय म्हणाली? अगं ती काय म्हणणार, ती तुझ्यासारखीच समजूतदार. ती म्हणाली की आई मी तुझ्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही. तुला घर जावई हवाय ना, मग आपण घर जावई शोधू आणि सगळे गुण्या गोविंदानी राहू. काय परफेक्ट डिसिजन घेतला ना तिने. परफेक्ट डिसिजन? असा डिसिजन घेणारी मुलगी ना मूर्ख आहे, आणि तिला असा डिसिजन घ्यायला लावणारी तिची आई महामूर्ख आहे. शी बाई, माझं कोणी ऐकतच नाही, मग घर जावई कसं मिळणार? अरे काय हे राया, एवढी चांगली संधी चालून आली तुला घर जावई व्हायची. काय काका संधी? मग काय, अरे मलाही चालून आली होती अशी संधी काही वर्षांपूर्वी. आपल्या घरच्यांमुळे. असो, तू मात्र मागे हटायचं नाही. आली आहे संधी तर करून घे चांदी. मला चांदी पण नको आणि सोनं पण नको, काही झालं तरी चालेल, पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मग माझं त्या मुलीवर कितीही प्रेम असू दे, मी तिला नकार देईन. अरे बाबा, हे असं नसतं. अरे अशी संधी एकदाच दार ठोठावते. बरं मला एक गोष्ट सांग, तुझ्या स्वप्नात येणारी मुलगी सुंदर आहे ना? हो. तुला ती आवडते ना? अरे म्हणून काय, करून टाक लग्न, हो घर जावई. अरे काय हो, ती मुलगी अस्तित्वात आहे की नाही हेही माहित नाही आपल्याला. अरे मग शोध ना बाबा. बरं सापडली, हा. तरी मी तिला आवडलो पाहिजे ना. नाही 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 नाही, मला नाही आवडत. तू आहे ना, त्या प्रांजलचा नंबर दे मला. का, काय झालं? अरे ऋता गेली किचन मध्ये स्वयंपाक करायला. अरे बाबा, म्हणजे आजही तिच्या हातचं जेवावं लागेल आपल्याला? अरे हो काय हो, आपल्या सगळ्यांची पोटं खराब होतील, आणि माझ्याकडे याचं औषध नाहीये.
हो ना? हा. नाही आहे ना औषध? बिलकुल नाही. म्हणूनच सांगतोय मला त्या मुलीचा नंबर दे. मी कालच तिला फोन लावणार होतो पण आईने थांबवलं. थांब आता फोन लावतो. ह्याने का फोन केला असेल? हॅलो, ए बाई, तुला काही कळत नाही का की देव अक्कल वाटत असताना कुठे भटकायला गेलेलीस? एक मिनिट. माझी अक्कल काढायची काही एक गरज नाही. नीट सांग, काय झालंय? काल तुझी आई दुपारी आमच्या घरी येऊन भांडण लावून गेली तेव्हा तू काय? अरे म्हणूनच तर मी रात्री घरी आले होते ना. कशाला परत भांडण लावायला? सॉरी म्हणायला. मग सॉरी म्हणून निघून जायचं ना, जेवायचं कशाला? हा आता तू पाहुणी म्हणून आलीस, वरून जेवायच्या वेळेला आली म्हणून वाढलं जेवायला. हादडायचं आणि निघून जायचं ना, कशाला ऋता वहिनीच्या स्वयंपाकाचं कौतुक करत बसलीस? चलो बोल बोल. म्हणजे हे बरं आहे, कौतुक केलं तर ह्या चिडण्यासारखं काय एवढं? अगं त्यामुळे आम्हाला रोज तिच्याच हातचं खावं लागणार आहे. ए उगाच हसू नको, दात तोडून हातात देईन. ए, मी काय हातात बांगड्या नाही भरल्यात. तू ये तर खरं, मग बघते मी तुला. ए मला तुझं थोबाडी बघायची इच्छा नाहीये. राया काही म्हणा पण तुझ्या स्वप्नातली मुलगी सॉलिड आहे. बहुतेक स्वप्नातली मुलगी स्वप्नातच राहणार आहे. काय? ए तू गप्प ग, तुझ्याशी नाही बोलत आहे. ओरडतोस काय? नाही तर तुझं असं व्हायचं, काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे आता जिच्याशी फोनवर बोलतोय हीच मुलगी असली तर? फोनवर एक नंबरची मूर्ख मुलगी बोलतीये. मुक्काट्याने फोन ठेव, मला तुझ्याशी एक शब्दही बोलायची इच्छा नाहीये. ए मलाही तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. आणि एक लक्षात ठेव, पुन्हा आमच्या घराकडे फिरकायचं पण नाही. हा नाही, मला काही हौस नाहीये. तुमच्या घराकडे ढुंकून पण बघणार नाहीये मी आता. आणि बघितलंस ना तर परिणाम वाईट होतील. हॅलो, समजतो कोण हा स्वतःला? परिणाम वाईट होतील म्हण. त्याच्या घरचे इतके चांगलेत आणि हा कसा मूर्ख? हे बघ तुझ्या घरचे चांगले आहेत ना म्हणून मी गप्प आहे. नाहीतर एव्हा ना तिकडे मी तुला नॉनसेन्स. स्वतःला जास्त शहाणी समजते. सोड रे राया. आणि बघ तुझी स्वप्न सुंदरी ड्रीम गर्ल ही, मला ना हिच्यावरून एक चारोळी सुचते. हा इर्षाद. ऐका स्वप्नात रायाच्या सुंदरी ही, बरं का? स्वप्नात रायाच्या सुंदरी ही येईल कधी सत्यातही. दिसते एकट्यालाचही, कधी दिसेल आम्हालाही. वा 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 वा. ए काका, पहिल्यांदा तुझी कुठली तरी कविता आवडली मला. पण खरंच कधी दिसणार ही मला? काळजी करू नकोस, मी सांगतो. आपण एक काम करू, आपण या फोटोच्या एक 2-3 हजार झेरॉक्स कॉपीज काढू आणि चौकात लावू. कुठून तरी नक्की येईल रे, मी सांगतो तुला. ए काका काही पण उगाच असा, त्यापेक्षा माझी पेपरात फोटो द्यायची आयडिया ना खूप छान होती. चल वाईट होती ती आयडिया. ए नाही खूप छान होती. खूप छान. म्हणजे पैसे किती लागतात माहितीये का तुला त्याला? पैसे काय? एक मिनिट, असं काहीही करायचं नाहीये. ती जर मुलगी माझ्या नशिबात असेल तर मला सापडेल, आणि जर नसेल तर नशीब खराब आहे म्हणून विषय सोडून द्यायचा. पण हा विषय मी सोडणार नाही. मुकुंदा, तुझ्या बायकोला जरा समजाव. हा आई आता काय झालं? आज पुन्हा तिने माझं सगळं किचन अस्ताव्यस्त करून टाकलं आणि मला ते अजिबात आवडत नाही. अरे बापरे. आता विचार काय करतोयस? कृती कर, कृती. आणि ती लगेच. हो एक काम करतो, ऑफिसला सुट्टी टाकतो आणि तिला बाहेरच घेऊन जातो फिरायला. ही कृती कप्पाळ माझं. अगं म्हणजे स्वयंपाकाचं भूत काढता येईल तिच्या डोक्यातून. चल येतो मी. वा वहिनी वा, असा धाक असावा मुलांवर. मोठ्याचं झालं, आता जरा धाकट्याला समजवा. काका गप रे. हे बघा काका तू गप्पा बस. प्रांजल, चित्रात किती गोड दिसते. प्रांजल? हो प्रांजलच. काय रे, हा तुझ्याकडे कुठून आला फोटो? कुठून आला? अगं आई ते महत्वाचं नाहीये. आई ही तीच मुलगी आहे का जी आपल्या घरी येऊन भांडण लावून गेली? ए तिच्याबद्दल असं बोलू नकोस. बरोबर नाही बोलत. पण आई ही तीच मुलगी आहे
हो. हीच ती मुलगी आहे. परत परत तेच तेच का विचारतोयस? अगं नाही म्हणजे नीट बघ ना. हे बघ नीट बघ. हा ही मुलगी आणि ती घरी आलेली मुलगी त्या दोघी सारख्या दिसतात. शेवटचं सांगते. आपल्या घरी हॉल मागायला जी मुलगी आली होती तिचंच हे चित्र आहे आणि तिचं नाव प्रांजल प्रधान. प्रांजल प्रधान.